50% आरक्षण मर्यादेचं उल्लंघन केल्यामुळे वादात सापडलेल्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबत संदिग्धता कायम आहे। राज्य सरकारने निवडणुकातील आरक्षणासंबंधी भूमिका स्पष्ट करण्यासाठी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाकडे आणखी वेळ मागितला आहे। त्यानुसार पुढची तारीख देताना न्यायालयाने शुक्रवारी अंतरिम आदेश देणार असल्याचे संकेत दिलेत। बेकायदेशीरपणे निवडणुका घेतल्याचं आढळलं तर त्या रद्द करू असा सज्जड दम निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र सरकारला दिलाय। राज्यातील आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या 57 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भवितव्य सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निकालावर अवलंबून असल्यानं धाकधुकी वाढली। महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील ओबीसी प्रवर्गाला 27% आरक्षण आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी एकूण आरक्षण 50%च्या मर्यादेबाहेर गेल्याचं मोठा पेच निर्माण झाला। या संदर्भात मंगळवारी सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय मल्ल्या बागची यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली। सुरुवातीलाच राज्य सरकारमार्फत सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आरक्षण मर्यादेबाबत भूमिका मांडण्यासाठी वाढीव मुदत मागितली। 50%च्या मर्यादेबाहेर गेलेल्या आरक्षणासंबंधी निवडणूक आयोगाशी सल्लामसलत सुरू आहे। त्यामुळे भूमिका स्पष्ट करण्यासाठी आणखी वेळ द्या अशी विनंती मेहता यांनी सरकारतर्फे केली आहे। त्यावर याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतला नाही। त्याची नोंद घेत खंडपीठाने पुढील सुनावणी शुक्रवारी दुपारी 12 वाजता निश्चित केली। ही पुढची तारीख देताना न्यायालयानं प्रकरणाच्या गुणवत्तेवर कोणतंही भाष्य करत नसल्याचं स्पष्ट केलंय। मात्र तोंडी टिप्पणी करताना निवडणूक आयोगाने राज्य सरकारला खडे बोल त्यांनी सुनावलेत। जर निवडणुका बेकायदेशीरपणे घेतल्या गेल्याचं आढळलं तर न्यायालय निवडणुका रद्द करेल। जे काही कायद्याला धरून नसेल ते सर्व रद्द केले जाईल असं सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र सरकारला बजावले। त्यामुळे न्यायालय शुक्रवारी निवडणुकांबाबत कोणते अंतरिम आदेश देते याकडे संबंधित पक्षकारांसह राजकीय पक्ष तसेच महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष लागलंय।